निकालाला कोर्टामध्ये खेचणार असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिलाय। कथित घोटाळ्यावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप आहे। नीट यूजीसी ग्रेस मार्क देण्याचा मोठा घोटाळा झालाय अशा पद्धतीचा आरोप समोर येतोय। निकालामध्ये 67 विद्यार्थ्यांना पूर्ण गुण कसे मिळाले हा सवाल पालक उपस्थित करतायत आणि असा प्रकार पहिल्यांदाच झालाय, त्याच्यामुळे सगळं काही संशयास्पद आहे असा देखील आरोप होतोय। परीक्षा रद्द करण्याची मागणी सध्या विद्यार्थी आणि पालक करतायत। मुझे 375 मार्क्स आए। कट ऑफ ये साल बहुत ज़्यादा इंक्रीज़ हो गया और रैंकिंग ना एक्सपेक्टेड थी कि 2-3 लाख आवे, बट रैंकिंग 4 लाख पे पहुंच गई है। और बस ना उनको कैंसल एग्ज़ाम से ज़्यादा ना उनको मेडिकल की सीट्स इंक्रीज़ करना चाहिए, क्योंकि कैंडिडेट है 26 लाख और गवर्नमेंट सीट्स है 50,000। तो ये समथिंग इम्पॉसिबल है। क्या मेहनत करने के बाद भी सीट्स नहीं मिलती है इंडिया में, तो मोर इम्पॉर्टेंट इज़ दैट कि लोग सीट्स इंक्रीज़ करते हैं, गवर्नमेंट सीट्स। ये टाइम नीट के रिज़ल्ट मतलब काफ़ी जो उन्होंने बच्चे जो पास हुए काफ़ी बच्चे पास हो गए, तो इसके लिए जो कम रैंकिंग वाले बच्चे हैं उनको दिक्कत हो जाएगी। जिनका मतलब मार्क्स कम आए, परसेंटेज वगैरह जो कम आए उनको दिक्कत हो जाएगी। तो ऐसा करना चाहिए कि मतलब गवर्नमेंट को भी जो कुछ ऐसा करना चाहिए कि जो कम बच्चे जिनके मार्क्स आए उनका भी कहीं ना कहीं कुछ ॲडमिशन हो जावे। तर याच घोटाळ्यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय आणि अनिल देशमुखांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। बघूया। नीट के एग्जाम्स को देखकर घोटाला सामने आ रहा है, फिर काफी बच्चों के फ्यूचर अब दांव पर लगे। मोदी जी ने देश दांव पर लगाया है, उसका ये परिणाम है। मला तर आश्चर्य वाटतं की केंद्र शासन ही परीक्षा घेते आणि असं असताना अशा पद्धतीने जर नीटच्या परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीने जर पेपर फुटत असतील तर हे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा भवितव्यासमोर फार मोठा प्रश्न आहे। बिचारे दिवस रात्र प्रयत्न करतात, अभ्यास करतात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात नीटमध्ये गोंधळ झाला अशा पद्धतीच्या संपूर्ण बातम्या पुढे येत आहेत। त्याच्या बाबतीत केंद्र शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। पण कारण की अशा सारख्या कॉम्पिटिटिव्ह ज्या परीक्षेवर लोकांचा विश्वास आहे, विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, त्याचे जर पेपर फुटत असतील तर अतिशय चिंतेची गोष्ट आहे। तर या सगळ्या संदर्भात आणखी आपण बोलूयात। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेत। निखिल, ही गोष्ट पहिल्यांदा घडत नाहीये की परीक्षेमध्ये किंवा परीक्षेच्या निकालामध्ये अशा पद्धतीने घोळ होणं। आणखी किती वेळा विद्यार्थी आणि पालकांनी याला सामोरं जायचंय की परीक्षा होणार, त्याचा निकाल लागणार, त्याच्यात घोटाळा झाल्यानंतर मग पुन्हा चौकशीची मागणी होणं, आम्ही कोर्टात खेचू म्हणणं, या सगळ्या प्रकारापेक्षा पारदर्शी परीक्षा होण्यासंदर्भात सरकार काही म्हणतंय का? नक्कीच रिद्धी बरोबर आहे, कारण ही संपूर्णपणे जर परीक्षा पाहिली तर MBBS शिक्षण असेल, या ठिकाणी जे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी ही नीटची परीक्षा देतात, परंतु या परीक्षेमध्ये यावर्षी आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत ते पास झालेले आहेत, परंतु याच परीक्षांमध्ये काही घोळ झाल्याचा आरोप आहे तो काही पालकांकडून केला जातोय। यावर्षी पाहायचं झालं तर 670 पर्यंत कट ऑफ लिस्ट आहे ती जाऊ शकते, त्यामुळे जे ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी येतात म्हणजे ज्यांना 300-400 असे मार्क मिळतात त्यांना हे ॲडमिशन कुठेतरी घेणं होणार नाही आणि त्यांचं वर्ष देखील वाया जाऊ शकतं अशी भीती पालकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे ह्या संपूर्णपणे परीक्षेची जी कट ऑफ आहे ती 670 जरी असली किंवा 670 पर्यंत जरी पोहोचली तरी सुद्धा जे कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी आहेत ज्यांच्यावरती अन्याय होऊ नये त्यांचा राज्य सरकारने विचार करावा, केंद्र सरकारने विचार करावा आणि या ज्या सीट्स आहेत त्या सीट्समध्ये या सर्व विद्यार्थ्यांचं आहे ते देखील विद्यार्थ्यांना घेण्यात यावं, जेणेकरून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आहे ते कुठेही नुकसान होणार नाहीये। भारतामध्ये पाहिलं तर या संपूर्णपणे लीड्स ज्या सीट्स आहेत त्या कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्येच महाराष्ट्रामध्ये फक्त 50,000 सीट्स ह्या शिक्षणासाठी आहेत त्या एका वर्षासाठी ह्या दिल्या जातात, परंतु 50,000 सीट्स असून मोठ्या संख्येने म्हणजे लाखोंच्या संख्येने हे जे विद्यार्थी आहेत ते या नीटच्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत। मग उर्वरित विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे ते सरकारी विद्यालयात न होता त्यांना प्रायव्हेट विद्यालयात घ्यावं लागेल आणि प्रायव्हेट विद्यालयाची फीज आहे ती मोठ्या प्रमाणात भरमसाठ रुपयांमध्ये, लाखो रुपयांमध्ये असते।
आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांचं या ठिकाणी सरकारला, केंद्र सरकारला हेच म्हणणं आहे की जी कट ऑफ लिस्ट आहे आणि जेवढ्या संख्येने विद्यार्थी पास होतात त्याच संख्येने ज्या सीट्स आहेत त्या देखील वाढवल्या पाहिजेत. निश्चित. आणि विद्यार्थी किंवा पालकांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत ना, ते सरकारने लक्षात घेणं, त्याच्यावर ठाम पाऊल उचलणं सुद्धा तितकंच आवश्यक असेल. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. धनंजयजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर. आत्ताच तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा पाहिल्यात, विद्यार्थ्यांच्या सुद्धा, पालकांच्या सुद्धा. त्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत, कारण वर्षभर कष्टानं मुलं अभ्यास करतायत, परीक्षा देत आहेत, पण हे असे घोटाळे व्हायला लागले तर मग अनेक प्रश्न या सगळ्या संदर्भात उपस्थित होतात. या निमित्तानं पुढारी न्यूजच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय आव्हान कराल विरोधातले पक्ष म्हणून? तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये व्यापम नावाचा घोटाळा झालेला नोकरीच्या संदर्भातला, आणि तिथे सुद्धा जी परीक्षा पद्धती राबवण्यात आली तिथे अशाच पद्धतीचे एकतर पेपर फुटलेले आणि नंतर मग जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये सुद्धा असा घोळ होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2017 पासून आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत सरकारी नोकरीच्या संदर्भातल्या, तर तिथे सुद्धा पेपर फुटी झालेली आहे. मागच्या वर्षी जी तलाठीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटलेले. म्हणजे प्रश्न परीक्षेचा नाहीये, तर ही परीक्षा राबवणारी यंत्रणा जी आहे ती सदोष आहे आणि याच्या संदर्भात आम्ही बोलतोय. आणि अशाच पद्धतीने नीटची परीक्षा जी आहे ती सुद्धा राबवली गेलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पेपर तर फुटला हा तर एक मुद्दा होताच, परंतु विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल सरकार काहीच बोलत नाहीये. आणि विद्यार्थी जे प्रश्न विचारतायत त्याच्याबद्दल सरकार जी उत्तरं देत आहेत ही खोटी किंवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी तर आहेच आहे. परंतु मला एक सांगा साधी गोष्ट, जे रँकिंग असतं, रँकिंग सुद्धा ह्यांनी फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे. रँकिंग हे 1, 2, 3, 4, 5 असं असू शकतं. 1.2, 1.3, 1.4 असं कुठच्या जगाच्या इतिहासामध्ये आपण रँकिंग बघितलेलं आहे का? तर ही संपूर्ण परीक्षा पद्धतीच यंत्रणाच सदोष असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे आणि जर त्याच्यात दोष आढळले तर ही परीक्षा रद्द केली पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रश्न फक्त नीट परीक्षेचा नाहीये. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या परीक्षा, मध्य प्रदेशातल्या परीक्षा आणि जेवढ्या ऑनलाईन परीक्षा कंडक्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांना सुद्धा ह्या संदर्भात आपण जबाबदार धरलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचं जे काही स्वप्न उद्ध्वस्त करायचे हे जे नवीन राजकारण सुरू झालेलं आहे केंद्रातील भाजप सरकारचं, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असं मला वाटतं. बरं, पण मग सरकारचं ह्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांचे झालेले जे हाल आहेत, पालकांचा जो संताप आहे तो अधोरेखित करण्यासाठी म्हणून आंदोलन उभारलं जाईल का? किंवा सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्ष म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असेल? मी महाराष्ट्रातल्या तलाठी घोटाळ्यामध्ये, पोलीस भरतीमध्ये, म्हाडाच्या भरतीमध्ये, वन विभागाच्या भरतीमध्ये जे घोटाळे झाले त्याच्या पुराव्यासकट आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळानं याचे पुरावे दिलेले आहेत, पोलीस खात्याला पुरावे दिलेले आहेत आणि सरकारने काहीच ऐकलेलं नाहीये. बल्कि सरकारने आम्हाला धमकी दिली की तुम्ही खोटे आरोप करत असाल तर तुमच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू, तुम्हाला तुरुंगात टाकू. आणि म्हणून शेवटी नाईलाजाने आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात एक PIL दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी 26 जूनला आहे. परंतु हे महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित आहे. नीट परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण तुम्हाला माहितीये प्रश्न फक्त मेडिकल एक्झामिनेशनचा नाहीये, तर आता 12वी नंतरच्या कॉमर्स ज्यांना BMS करायचंय, BFM करायचंय, नवीन शैक्षणिक जे धोरण आहे त्यानुसार 12वी नंतरच्या सगळ्याच परीक्षा ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे नीटमध्ये असा घोळ झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, करप्शन झालेलं आहे, तसंच या सगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा होणार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसकट रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होते 27 जून पासून, तर या संदर्भात आम्ही रणनीती बनवतोय आणि मुंबईमध्ये विधिमंडळाला आम्ही घेराव घालणार आहोत. हा प्रश्न जर नाही सोडला तर ही महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला लागलेला एक प्रकारचा कॅन्सर आहे आणि या कॅन्सरला जबाबदार हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि सरकारमधले नेते मंडळी आहेत, मंत्री आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही मोठं एक आंदोलन उभं करणार आहोत. बरं धनंजयजी, शेवटचा प्रश्न, मुश्रीफांनी असं या सगळ्या संदर्भात म्हटलंय की हा जो निकाल आहे त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ. त्यांचं हे विधान किंवा त्यांनी घेतलेली ही भूमिका आत्ताच्या क्षणाला तुम्हाला आश्वासक वाटते का? मला सांगा, तुम्ही सत्तेत बसलेला आहात, डबल इंजिन सरकार आहे आणि अशा वेळेस सरकारने निर्णय घेतला पाहिजे ना. सरकारमधलाच एक मंत्री म्हणतोय की सरकारच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ, म्हणजे हा किती यांच्यामध्ये आपापसात समन्वय नसल्याचा एक मोठा पुरावा आहे. आणि असाच गोंधळ हसन मुश्रीफ जे एक जबाबदार मंत्री आहेत आणि एवढं बेजबाबदारपणे गोंधळाचं वातावरण निर्माण करणारं जर वक्तव्य करत असतील तर या सरकारमध्ये किती गांभीर्य आहे, किती गोंधळ आहे हे आपल्याला कळतं. त्यामुळे हे अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. सरकारने ताबडतोब माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत एक समिती नेमली पाहिजे, तिला पुढच्या 15 दिवसाचा कालावधी देऊन त्या समितीचा अहवाल घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर सरकारने
जर दोष आढळले जे ऑलरेडी आहेत तर ही परीक्षा रद्द केली पाहिजे असं मला वाटतं। जी धनंजयजी, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजवर या सगळ्या सविस्तर प्रतिक्रिया आणि तुमचे विचार मांडलेत याच्यासाठी। Thank you.